पद्धतीने मी आज करणार आहे, त्याच्यामध्ये काय काय टाकणार आहे काय काय नाही त्याच्याकडे व्हिडिओ जे आहे स्किप न करता लास्टपर्यंत बघत राहा. आणि जुन्या पद्धतीने जे आहे ते रेसिपी बनवणार आहे. ना की रव्याच्या करंज्या, ना की पुऱ्याच्या करंज्या, ना की पोळ्याच्या करंज्या. तर कशा पद्धतीने कसे करणार आहे ते नक्की बघा. त्याच्यामध्ये काय टाकायचं काय नाही ते पण नक्की बघा. व्हिडिओ जे आहे लास्टपर्यंत स्किप न करता नक्की बघत राहा. चला आता मी साखर वाटून घेणार आहे. कारण काल जे आहेत ना तीळ वगैरे सगळं भाजून वाटून घेतलंय. आपल्याला जेवढी साखर जशी गोड पाहिजे ना तसं घेऊ शकता तुम्ही. जास्त गोड कमी गोड जास्त गोड तुमच्या पद्धतीने तुमच्या आकाराने तुम्ही घ्या. की नाही आपल्या फराळाला सुरुवात होती. चला मी साखर वाटून घेतली. तर चला तुम्हाला दाखवते. हे जे आहेत की नाही ह्याच्यामध्ये तीळ मी कालच तीळ भाजून मला तीळ भाजायला गार व्हायला की नाही टाइम लागतंय. तर गार झाले ना छान वाटले जातात. नाही तर कसं त्याला गरम गरम आपण वाटले ना की चिकटपणा येतं तिळाच्या पावडरला. त्याच्यामुळे मी कालच तीळ जे आहेत की नाही भाजून मस्त खमंग भाजून ते जे वाटून घेतलेले आहेत मी मिक्सर मधून. आणि एवढी जी आहे की नाही मी साखर ह्याच्यामध्ये ऍड करणार आहे. आणि हे घेतलंय मी आपलं खिसणीनं खिसून जे आहे ना खोबऱ्याचा खिस घेतला. हे मिक्सर मधून नाही काढलेला. आणि खोबऱ्याचा खिस असं काढला की नाही आपण खिसणीनं की त्याचा खूप असा वास येते छान लागतं त्याचा खमंग. आणि मिक्सर मधून काढणं तसं होत नाही. आणि ही जी आहे मी खसखस ऍड करणार आहे करंज्यामध्ये. आणि ही जी आहे चारोळी आहे. तर एवढी जे आहेत ना ही आहे इलायची. तर चला आता थोडस तूप टाकून जे आहे की नाही मला सगळं भाजून घ्यायचंय. एकदम साजूक तूप आपल्या घरचं आहे. जसं घरचं नाही कारण खेड्यातून आणतात आमचे मिस्टर. आकाशच्या पप्पाने आणलेलं आहे खेड्यातून. तर आता मी थोडस तूप घेतलीये. ह्या तुपामध्ये ना आधी तर मी भाजून घेणार आहे खोबरं. कारण आपण तुपामध्ये जेव्हा खोबरं भाजून घेतो ना असं करंजीमध्ये ऍड करायला. आणि तुम्ही ही टीप नक्की करू शकता. जेव्हा करंज्या करायच्या असल्याला खोबऱ्याच्या राहू द्या कोणत्या राहू द्या तर थोडंसं खोबरं की नाही आपलं असं जास्त गरम भाजून घ्यायचं नाही थोडंसं गरम करून घ्यायचं. ज्याच्यानं की आपल्या करंज्या किती दिवस राहू द्या त्याच्यामध्ये असं कुमट वास जो येतो ना तेलकटपणामुळं ते बिलकुलही येत नाही. आणि त्याच्यामुळे तुम्ही करणं आपलं खोबरं जे आहे ना थोडंसं भाजून घ्यायचं. आणि खूप छान आणि खूप दिवस आपली करंजी जी आहे की नाही टिकती. तर आता मी थोडंसं गरम करून घेणार आहे. तूप बिलकुल टाकायचं नाही. तर कोरडी खसखस टाकली याची भाजी जाते छान. आणि ही लगेच चारोळी पण थोडीशी गरम करून घ्यायची ज्याच्यानंतर तिचाही कोमट वास येत नाही. तर चला सगळं भाजून घेतलंय. आता ह्याच्यामध्ये जे आहे की नाही ह्याच्यामध्ये जे आहे ना मी तीळ जे वाटून घेतलेले हे ऍड करते. इलायची पावडर खसखस आणि चारोळी किती अशी गव्हाळ छान खमंग अशी भाजून घेतली. आणि बिना तूप लावता घालायची खसखस घ्यायची नाही तुपामध्ये घालता नाही चिटकती खूप. चला आता त्याला मिक्स करून घेणार आहे. आणि ह्याच्यामध्ये काजू नाही टाकायचे बरं का. आणि बदाम पण नाही टाकायचे. आता आपण पावडर करून जर टाकलं की नाही काजू बदामचं तर करंजी कशी अशी चिकट झाल्या होती मधून. आणि त्याला की नाही लवकर खराब व्हायचे चान्सेस जास्त असतात. आणि आपण जे की नाही असे त्याची कुटकी करून जर टाकली की नाही मिक्सर मधून आपण ढोबळ वाटून तर करंजी की नाही भरताना जे आहे की नाही फुटायचे चान्सेस जास्त असतात त्याचे. त्याच्यामुळे की नाही काजू करंजी होती काजू आणि बदाम बिलकुल हे करंजीमध्ये ऍड करायचं नाही. जसं की चारोळी खोबरं दुसरं कोणतं तुम्ही ड्रायफ्रूट टाकू शकता.
पण बदाम काजू बिलकुल हे टाकायचे नाही. चला सगळं मिक्स करून घेतलं मी. चला मंडळी त्याच्यामध्ये थोडंसं साधारण मीठ टाकायचं काही अडचण नाही. मी त्याच्यामध्ये नाही तूप गरम करून घेतलंय. तूप जे आहे की नाही आपलं देशी तूप ते मी त्याच्यामध्ये टाकते. हे जे मी टाकणार आहे ते आहे बेकिंग सोडा. हे थोडासाच ऍड करायचं आहे आपल्याला, जास्त नाही. ज्याच्याने की आपली करंजी आहे ना अशी फोडून येता एकदम खुसखुश होती आणि एकदम छान अशी खूपच एकदम खूप छान आणि चिकट होती आपली करंजी. थोडासाच मी जे आहे ना त्याच्यामध्ये बेकिंग सोडा ऍड केला. पुन्हा जे आहे तूप लावल्यानं मॅश करून घेते. चला आकाशचे पप्पा पण 4 वाजता आले होते घरी, कारण आज टाकायची होती आम्हाला वर टेरिसवर लाईटिंग. आणि 2 दिवस झालं त्यांना सांगितलं होतं, पण त्यांना काही टाइम नव्हता, कारण चौकडच आजकाल लाईटिंग टाकतात ना. त्याच्यामुळं आज जे आहे की नाही हे लाईटिंगवाली भैया आले होते लाईटिंग टाकायला. मग काय आम्ही दोघांनी चहा पिला, सगळ्यांना चहा दिला. आणि मी जे आहेत ना सगळ्या करंज्या आता मला तळून घ्यायच्या तिथं. चला तर करंज्या लाटून जे आहे मला 1-2 घंटे झाले. तर टायमिंग व्हायली आता 4ची. इथं उठले, जरासा आराम केला आणि म्हणलं आधी इथं चहा करून ठेवा, म्हणलं तर एकदम फ्रेश होतं आणि आळस पण जाते दिवसभरचा. आणि इकडं ठुले मी करंजी तळण्यासाठी तेल ठुले. जवळची आपला चहा होते तर तेल पण आरामशीर गरम होऊन जाते. तर चला मंडळी आली किचनमध्ये आणि आता जे आहे ना चहा पिऊन जे आहे करंजी तळून घ्यायची मला. तर या मग 4 वाजताचा तुम्ही पण सगळेजण चहा प्यायला. आणि कितीही काम करा दिवसभर जे आहे की नाही, आता दिवाळीचं म्हणलं जसं श्रावण महिना लागला तसं काम काही बंद नाहीतच. थोडं थोडं कटाळा आला की थोडंसं बसायचं उठायचं, अशा पद्धतीनं काम सुरूच आहेत. तर चला मंडळी आपल्या करंज्या ज्या आहेत ना मस्त अशा छान झाल्या. का तुम्हाला दाखवते. चला तुम्हाला दाखवते आपली करंजी जी आहे ना किती छान एकदम अशी लुसलुशीत झाली. बघा मध्ये सारण जे आहे की नाही किती छान असं भरले. आणि चारोळी जे आता खाली आली ना आपल्या किती छान टेस्ट भारी येते ना त्याची. नक्की असे जे करंजी आहेत ना तुम्ही करून बघा. कशी वाटली रेसिपी ते पण कमेंटमध्ये नक्की सांगा.